मंडळी 15 जूनला आहे सोमवती अमावस्या. आणि ही सोमवती अमावस्या का आहे? कारण या दिवशी सोमवार आहे. ही अधिक महिन्याची अमावस्या असणार आहे. ही सोमवती अमावस्या सुद्धा आहे. याचा अतिशय दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून आलेला आहे. धार्मिक मान्यतेनुसार असा योग अनेक वर्षांनी एकदाच येतो. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व सामान्य अमावस्येपेक्षा खूप जास्त मानलं जातं. मग सोमवती अमावस्या नक्की कधी आहे, तिथी काय आहे, कोणते शुभमुहूर्त असणार आहे आणि कोणते दुर्मिळ महासंयोग या दिवशी आहेत, चला सविस्तर जाणून घेऊया. 14 जून रविवारी दुपारी 12:19 अमावस्या तिथीला प्रारंभ होणार आहे आणि ही तिथी 15 जून रोजी सोमवारी सकाळी 8:23 असणार आहे. उदय तिथीनुसार 15 जून रोजी सोमवारीच अधिक महिन्याची अमावस्या आहे आणि ही सोमवारी आल्यामुळे सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाईल. यावेळी ती अधिक महिन्यात आल्याने तिचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणखीच वाढलंय. आता या दिवसाचं महत्त्व कसं, तर अधिक मास, अमावस्या आणि सोमवार असा हा दुर्मिळ योग तयार झालाय. शिवाय पितृतर्पण, दान, स्नान, जप, शिवपूजा आणि विष्णुपूजेसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातोय. एवढंच नाही तर विवाहित महिलांनी अखंड सौभाग्यासाठी या दिवशी व्रत आणि शिव पार्वतीचं पूजन करावं असं सांगितलं जात आहे. शिवाय आपल्या घरात असलेल्या तुळशीचं पूजन सुद्धा या दिवशी केलं जातं. या दिवशी तुळशीला 108 प्रदक्षिणा केल्यानं विशेष पुण्यप्राप्ती होते असं मानलं जातं. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान आणि दक्षिणा देणं सुद्धा शुभ मानलं जातं. आता या दिवशी नेमकं काय करावं, तर या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. तरी सुद्धा थोडक्यात माहिती जाणून घेऊया. या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं. भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. शक्य असेल तर पिंपळ वृक्षाची प्रदक्षिणा करावी. तुळशी पूजन करावं. तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात. पितरांच्या स्मरणार्थ तर्पण करावं आणि आपल्या समस्येनुसार दान धर्म करावा. आता या दिवशी सुवर्ण संधी आहे. जसं आधी सांगितल्याप्रमाणे अधिक अमावस्या आणि सोमवती अमावस्येचा हा महासंयोग आहे, जो जीवनात सुख, समृद्धी, सौभाग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष फलदायी मानला जातो. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली पूजा, जप आणि दान याचं पुण्य अधिक महिन्यात अनेक पटींनी वाढतं असं धर्मग्रंथांमध्ये सांगितलंय. तर मंडळी, सर्वात आधी नीट समजून घ्या की या दिवशी अमावस्या तिथी सुरू होणार आहे रविवारी दुपारी 12:19 आणि ही तिथी समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी 8:23. आता अमावस्या सोमवारी सकाळी 8:23 संपत असल्यामुळे आपल्याला रविवारी दुपारी 12:19 नंतर किंवा सोमवारी सकाळी सूर्योदयापासून ते 8:23 आधी सर्व मुख्य धार्मिक विधी उरकायचे आहेत. तरच या सोमवती अमावस्येचा पूर्ण लाभ मिळू शकेल. आता जाणून घेऊया की या दिवसाचे 3 अतिशय विशेष मुहूर्त कोणते आहेत, ज्या मुहूर्तावर तुम्ही केलेली पूजा थेट देवापर्यंत पोहोचेल. तर सर्वात पहिला महास्नान आणि दानाचा मुहूर्त, जो सोमवारी सकाळी लवकर आहे. सोमवारी पहाटे 5:35 पासून ते 7:15 काळ हा स्नान आणि दानासाठी सर्वोत्तम आहे. याला अमृत मुहूर्त सुद्धा म्हणतात. या काळात पवित्र नदीत किंवा घरातल्या पाण्यात थोडं गंगाजल टाकून स्नान करावं आणि लगेचच दान धर्म करावा. दुसरं, पिंपळाचं पूजन किंवा तुळशीचं पूजन मुहूर्तावर करावं. हे आपण सोमवारी करू शकता. सोमवारी सकाळी 7:15 पासून ते सकाळी 8:23 काळात अमावस्या तिथी चालू असेल. त्यामुळे तुळशीला 108 प्रदक्षिणा आपण या वेळेत घालू शकता. पिंपळाची पूजा करणं सुद्धा या दिवशी विशेष महत्त्वाचं मानलं जातंय. या दिवशी सौभाग्यवतींचे काही विधी असेल तर ते या 1 तासाच्या शुभ काळातच पूर्ण करून घ्यावे असा सल्ला दिला जातोय. कारण 8:23 नंतर अमावस्या समाप्त होणार आहे. शिवाय पितृतर्पण आणि श्राद्ध मुहूर्त हे कधी करावे, तर हे रविवारी दुपारी करावे. कारण अमावस्येला पितरांचं स्मरण केलं जातं. पितृतर्पणासाठी दुपारची वेळ उत्तम मानली जाते. म्हणून रविवारी 14 जूनला दुपारी 12:20 पासून ते दुपारी 3:30 काळात आपण पितरांच्या नावाने तर्पण, पिंडदान किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता. तर सोमवती अमावस्या किंवा अधिक महिन्याच्या अमावस्येला कोणते मुहूर्त विशेष ठरणार आहे हे आपण बघितलं. पण आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की जर सोमवारी सोमवती अमावस्या आहे तर मग पितरांचं श्राद्ध किंवा तर्पण रविवारीच का करायचं? तर याचं कारण असं की आपल्या शास्त्रानुसार देवाची पूजा सकाळी सूर्योदयाच्या वेळी करतात
म्हणून सोमवती अमावस्येचं व्रत आपण सोमवारी सकाळी करणार आहोत. पण पितरांचं कार्य नेहमी दुपारी केलं जातं. रविवारी दुपारी 12:19 अमावस्या सुरू होत आहे. म्हणजेच रविवारची पूर्ण दुपार आपल्याला अमावस्येची मिळत आहे आणि सोमवारी तर सकाळी 8:23 अमावस्या संपणार आहे. तिथे दुपारी अमावस्या नसते. म्हणूनच पितृदोष दूर करण्यासाठी, पितरांचं तर्पण करण्यासाठी 14 जून म्हणजेच रविवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातोय. आपण आपल्या भागातील योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार अधिक महिन्याच्या अमावस्येचं पूजन करू शकता. मग बघा, विसरू नका, पितृकार्य रविवारी दुपारी करायचं आहे आणि शिव पार्वतीचं पूजन आणि तुळशी पूजन हे सोमवारी सकाळी लवकर करायचं आहे. आता रविवारी पितृकार्य का करावे, तर याचं शास्त्रीय कारणही आपण समजून घेतलंय. तरी सुद्धा कुतुब काळ आणि अपराह्न काळ याचे नियम आहेत. जसे धर्मशास्त्रानुसार देवकार्य म्हणजे पूजा, व्रत, उपवास हे उदय तिथीनुसार म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असेल त्यावरून ठरवले जातात. म्हणूनच सोमवारी सूर्योदयाला अमावस्या असल्यामुळे सोमवती अमावस्या सोमवारी साजरी केली जाणार आहे. पण पितृकार्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान सूर्योदयाची तिथी न पाहता अपराह्न काळ म्हणजे दुपारची वेळ पाहिली जाते. मग 14 जूनला रविवारी दुपारी 12:19 अमावस्या सुरू होत आहे. म्हणजेच रविवारचा संपूर्ण दुपारचा काळ हा अपराह्न काळ आहे आणि हा अमावस्या तिथीमध्ये येत आहे. या उलट 15 जून रोजी सोमवारी अमावस्या सकाळी 8:23 संपत आहे. म्हणजेच सोमवारच्या दुपारच्या काळात अमावस्या तिथी नाही. त्यावेळी प्रतिपदा तिथी सुरू होते. आता शास्त्र काय सांगतं, आधी सांगितल्याप्रमाणे पितर हे दुपारच्या वेळी पृथ्वीवर तृप्त होण्यासाठी येतात. ज्या दिवशी दुपारच्या वेळी अमावस्या उपलब्ध असते त्याच दिवशी पितृकार्य करावं असा शास्त्राचा स्पष्ट नियम आहे. आता मास कृत्य सुद्धा आहे, म्हणजे महिन्याची सांगता आहे, अधिक महिन्याची सांगता आहे. अधिक महिना हा अमावस्येनंतर संपतोय. रविवारच्या रात्री अमावस्या पूर्ण काळ असणार आहे. त्यामुळे अधिक महिन्याचे जे मुख्य श्राद्ध किंवा तर्पण असते ते रविवारी दुपारपासूनच करणं अधिक योग्य ठरतं, कारण रात्री पितृलोक अधिक सक्रिय असतो असं मानलं जातं. तर मंडळी, 2026ची अधिक महिन्याची सोमवती अमावस्या या दुर्मिळ महासंयोगाची तिथी, महत्त्व आणि या दिवशी काय करावं या संबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. याही व्यतिरिक्त अधिक अमावस्येला 33 दिव्यांचं दान कसं करावं, तुळशी पूजनाची संपूर्ण विधी काय, 33 वस्तूंचे वाण कोणाला आणि कधी द्यावे, तसेच अधिक महिन्याचे उद्यापन कोणी आणि कसे करावे या बाबतीत सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर अशाच धार्मिक, ज्योतिष्य आणि व्रत उपासांशी संबंधित उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.